नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळी आपण गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ यामध्ये वर्तुळ आणि बिंदू, वर्तुळ आणि स्पर्शिका यांचा परस्पर संबंध असणारे काही गुणधर्म आपण पाहिले। आता वर्तुळ आणि कोन या संबंधीचे काही गुणधर्म पाहू। हे गुणधर्म म्हणजे वर्तुळ आणि कोन या संबंधीची प्रमेयच आहेत। त्यासाठी अगोदर आपण काही संज्ञांची ओळख करून घेऊया। यामध्ये आंतरलिखित कोन म्हणजे काय ही संज्ञा आपण सर्वप्रथम पाहणार आहोत। बाजूच्या आकृतीमध्ये केंद्र C असलेले एक वर्तुळ आहे। कोन PDQ चा शिरोबिंदू D हा वर्तुळावर आहे। कोनाच्या भुजा DP आणि DQ वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदतात। अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केलेला कोन म्हणतात। आकृतीमध्ये कोन ADB हा कंस ADB मध्ये आंतरलिखित आहे। यामध्ये कोनाच्या ऐवजी कंस असं लिहिल्यानंतर त्या कंसामध्ये तो कोन आंतरलिखित आहे हे लिहिता येतं, आपल्याला माहिती आहे। यानंतर आपण दुसरी संज्ञा या जागी पाहूया। आंतरखंडित कंस म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत। तर पुढे दिलेल्या आकृत्यांचं एकूण 6 आकृत्या या जागी आपल्याला दिलेल्या आहेत। ते 1 ते 6 या सर्व आकृत्यांचे निरीक्षण करा। प्रत्येक आकृतीत कोन ABC च्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ABC ने आंतरखंडित केलेला कंस म्हणतात। आंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात। कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक असते। वरील आकृत्यामध्ये 1, 3 व 2 या आकृत्यामध्ये कोनांनी प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केला आहे। तर 4, 5 आणि 6 मध्ये प्रत्येक कोनाने 2 कंस आंतरखंडित केले आहेत। हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे आकृती 2 व 5 मध्ये कोनाची एक भुजा आणि 6 मध्ये कोनाच्या दोन्ही भुजा वर्तुळाला स्पर्श करतात, हेही लक्षात घ्या। यानंतर आपण आकृतीमधील कंस हा आंतरखंडित कंस नाही, कारण कोनांच्या BC या भुजेवर कंसाचा एकही अंत्यबिंदू नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। म्हणजे आंतरखंडित नसलेला कंस या जागी दाखवलेला आहे। आता आपण एक महत्त्वाचा प्रमेय या जागी पाहणार आहोत। त्याला आंतरलिखित कोनाचे प्रमेय असं म्हणतात। या प्रमेयाचं विधान आहे, वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। विधानाच्या आधारे पक्ष, साध्य, रचना व सिद्धता आपण लिहिणार आहोत। तर आकृतीवरून पक्ष, केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये आंतरलिखित केला आहे। त्या कोनामुळे कंस BDC आंतरखंडित झाला आहे। आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, हे सिद्ध करावयाचं आहे। म्हणून साध्य कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC। या जागी रचना करूया। रचनेमध्ये लिहूया, किरण OA काढला, वर्तुळाला तो बिंदू E मध्ये छेदतो, त्रिज्या OC काढली। आता सिद्धता पाहूया। त्रिकोण AOC मध्ये बाजू OA एकरूप बाजू OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून कोन OAC एकरूप कोन OCA
समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. तर समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आपल्याला आठवत आहेत. जर बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणून कोन OAC बरोबर कोन OCA बरोबर x मानूया आणि त्याला क्रमांक 1 देऊया. आता कोन EOC बरोबर कोन OAC अधिक कोन OCA त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय. तर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेयामध्ये त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. हा प्रमेय आपल्याला आठवतो. म्हणून कोन OAC चे माप x अंश दिले आहे. कोन OCA चे माप सुद्धा x अंश आहे. म्हणून बरोबर x अंश अधिक x अंश बरोबर 2x अंश असं आपल्याला लिहिता येईल. परंतु कोन EOC हा केंद्रीय कोन आहे. म्हणून माप कंस EC बरोबर 2x अंश कंसाच्या मापाची व्याख्या आपल्याला माहिती आहे. केंद्रीय कोनाचं माप संगत लघु कंसाच्या मापा एवढं असतं. याला क्रमांक 2 देऊया. 1 व 2 वरून कोन OAC बरोबर कोन EAC हे दोन्ही कोन सारखेच आहेत, फक्त नाव भिन्न आहेत. बरोबर 1/2 माप कंस EC याला क्रमांक 3 असं देऊया. याप्रमाणे त्रिज्या OB काढून सुद्धा आपल्याला वरील प्रमाणेच कोन EAB बरोबर 1/2 माप कंस B हे सिद्ध करता येईल. याला क्रमांक आपण 4 दिलाय. आता कोन EAC अधिक कोन EAB बरोबर या दोन कोनांची बेरीज करूया. 1/2 माप कंस EC अधिक 1/2 माप कंस B 3 आणि 4 वरून. आता कोन EAC आणि कोन EAB यांची बेरीज कोन BAC एवढी येते. म्हणून कोन BAC बरोबर 1/2 दोन्हीमधून 1/2 सामायिक काढलं वरच्यामधून कंसामध्ये माप कंस EC अधिक माप कंस B असं लिहिता येईल. बरोबर 1/2 माप कंस BEC कारण EC आणि B या कंसाची बेरीज माप कंस BEC एवढी येते. बरोबर 1/2 माप कंस BDC असं लिहिता येईल. आंतरलिखित कोनाचे प्रमेय परीक्षेमध्ये शक्यतोवर इथपर्यंतच प्रश्न विचारला जातो. लक्षात घ्या की वर्तुळात आंतरलिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधी 3 शक्यता संभवतात. तर वर्तुळ केंद्र कोनाच्या भुजेवर असेल, आंतरभागात असेल किंवा बाह्य भागात असेल. यापैकी पहिल्या 2 शक्यता 3 व 5 मध्ये सिद्ध झाल्या आहेत. आता राहिलेली 3री शक्यता आपण विचारात घेऊया. शक्यतोवर ही 3री शक्यता परीक्षेला विचारली जात नाही, तरी पण आपण त्याचा अभ्यास या जागी करणार आहोत. तर 3री शक्यता म्हणजे वर्तुळ केंद्र कोनाच्या बाह्य भागात असेल. तर यामध्ये आकृतीवरून कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात असू द्या. बरोबर वर सिद्ध केल्याप्रमाणे कोन BAE बरोबर 1/2 माप कंस BC वजा 1/2 माप कंस C याला क्रमांक 3 देऊया. बरोबर 1/2 माप कंस BC वजा माप कंस C कारण 1/2 सामायिक काढलेला आहे. म्हणून 1/2 माप कंस BC कारण BC मधून C हा कंस वजा केल्यानंतर माप कंस BC या जागी आपल्याला मिळतं. या प्रमेयाचे विधान पुढील प्रमाणे सुद्धा लिहितात. वर्तुळ कंसाने
वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी आंतरित केलेल्या कोनाचे माप त्याच कंसाने वर्तुळ केंद्राशी आंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय या जागी आपण अभ्यासणार आहोत. उपप्रमेय आहे, एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. तर आकृतीच्या आधारे पक्ष आणि साध्य लिहा. पुढील प्रश्नांचा विचार करून सिद्धता लिहा. कोन PQR ने कोणता कंस आंतरखंडित केला आहे? कोन PSR ने कोणता कंस आंतरखंडित केला आहे? आंतरलिखित कोनाचे माप आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप यातील संबंध कसा आहे? या आधारे आपल्याला सिद्धता या जागी आपण लिहिणार आहोत. तर यामध्ये पक्ष C केंद्र असलेल्या वर्तुळात कोन PQR व कोन PSR हे कंस PQR या एकाच कंसात आंतरलिखित आहेत. साध्य, कोन PQR एकरूप कोन PSR. सिद्धता, कोन PQR व कोन PSR ने कंस PTR हा एकच कंस आंतरखंडित करतात. आंतरलिखित कोनाच्या प्रमेयावरून आत्ता शिकलेल्या प्रमेयाच्या आधारे कोन PQR बरोबर 1/2 माप कंस PTR असं आपल्याला लिहिता येईल. त्याला क्रमांक 1 देऊया. तसेच कोन PSR बरोबर 1/2 माप कंस PTR याला आपण क्रमांक 2 देऊया. 1 आणि 2च्या उजव्या बाजू समान आहेत, म्हणून कोन PQR बरोबर कोन PSR असं आपल्याला 1 आणि 2 वरून लिहिता येईल. म्हणून जेव्हा मापे समान असतात तेव्हा कोन एकरूप असतात, म्हणून कोन PQR एकरूप कोन PSR असं लिहून आपल्याला हा प्रमेय पूर्ण करता येईल. हाच प्रमेय परीक्षेमध्ये आपल्याला रिकाम्या जागाच्या स्वरूपामध्ये विचारला जातो. तर त्या रिकाम्या जागा आणि त्या जागी कोणत्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत ते आपण या जागी दाखवलेलं आहे. हे आपण स्वतः घरी करून पाहू. आता आपण उपप्रमेय 2 पाहूया. विधान आहे, अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन काटकोन असतो. सोबतच्या आकृतीच्या आधारे या प्रमेयाचे पक्ष, साध्य आणि सिद्धता लिहा असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर आकृतीवरून पक्ष अर्धवर्तुळ ABC मध्ये कोन ABC हा आंतरलिखित झालेला कोन आहे. साध्य, कोन ABC बरोबर 90 अंश. सिद्धता, अर्धवर्तुळ ABC मध्ये कोन ABC हा आंतरलिखित झालेला कोन आहे व कोन ABC हा कंस AXE आंतरखंडित करतो. आता कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AXE. आत्ताच आपण आंतरलिखित कोनाचा प्रमेय शिकलेला आहे. त्या प्रमेयाच्या आधारे आपण हे लिहित आहोत. परंतु माप कंस AXE बरोबर 180 अंश, कारण कंस AXE हे अर्धवर्तुळ आहे आणि अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 गुणिले 180, 180ला 2 ने भागून बरोबर 90 अंश. म्हणून कोन ABC हा काटकोन आहे हे सिद्ध होते. मागे शिकलेल्या प्रमेय व गुणधर्मांच्या आधारे काही उदाहरणांचा अभ्यास या जागी आपण करूया. आकृतीमध्ये वर्तुळाचे केंद्र O आहे. कोन QPR बरोबर 70 अंश. माप कंस PYR बरोबर 160 अंश.
तर पुढील किमती काढा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये माप कंस QXR, कोन QOR व कोन PQR यांची मापे आपल्याला काढायची आहेत. हा प्रश्न मार्च 19च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर रीत पाहूया. कोन PQR बरोबर 1/2 माप कंस QXR. आंतरलिखित कोनाचे प्रमेय आपल्याला माहिती आहे. कोन QPRचं माप आपल्याला दिलेलं आहे, म्हणून 70 अंश बरोबर 1/2 माप कंस QXR. पक्षांतर होऊन 2 70शी गुणाकारात जाईल, म्हणून माप कंस QXR बरोबर 70 अंश गुणिले 2 बरोबर माप कंस QXR बरोबर 140 अंश या जागी आपल्याला मिळेल. आता कोन QOR बरोबर माप कंस QXR कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून, म्हणून कोन QOR बरोबर 140 अंश. तिसरा प्रश्न पाहूया. कोन PQR बरोबर 1/2 माप कंस PYR. आंतरलिखित कोनाचे प्रमेय, ज्याचं कारण आहे, म्हणून कोन PQR बरोबर 1/2 गुणिले 160. कारण माप कंस PYRचं माप 160 अंश आपल्याला दिलेलं आहे. 160ला 2ने भागून कोन PQR बरोबर 80 अंश असं आपल्याला उत्तर या जागी मिळेल. खाली पूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण त्या जागी लिहावी. यानंतर अजून एक उदाहरण आपण पाहणार आहोत. आकृतीमध्ये त्रिकोण QRS समभुज आहे, तर दाखवा की कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR आणि कंस QRSचे माप 240 अंश आहे. हे आपल्याला दोन गोष्टी या जागी दाखवायच्या आहेत. याची सिद्धता पाहूया. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोणात रेख QR एकरूप रेख RS एकरूप रेख QS. कारण समभुज आहे म्हणलं तर तिन्ही बाजू एकरूप असतात. समभुज त्रिकोणाच्या बाजू असं त्याचं कारण पुढे लिहावं. म्हणून एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हा प्रमेय आपण पूर्वी शिकलेला आहे. म्हणून कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR असं आपल्याला या जागी लिहिता येईल. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण या जागी पाहूया. कोन QRS बरोबर 60 अंश. कारण आपल्याला माहिती आहे की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो, म्हणून त्याचं कारण पुढे लिहिले समभुज त्रिकोणाचा कोन. कोन QRS बरोबर 1/2 माप कंस QS. आत्ता पाहिलेल्या प्रमेयाप्रमाणे आंतरलिखित कोनाचे प्रमेय हे कारण त्याचं पुढे लिहावं. QRSचं माप आपल्याला माहिती आहे 60 अंश आहे, म्हणून 60 अंश बरोबर 1/2 माप कंस QS. पक्षांतर क्रियेद्वारे माप कंस QS बरोबर 60 गुणिले 2 बरोबर 120 अंश. आता माप कंस QRS हा विशाल कंस आहे, तर विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे माप हे आपल्याला माहिती आहे. म्हणून माप कंस QRS बरोबर 360 वजा माप कंस QS कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून त्याचं कारण पुढे लिहिलेलं आहे. माप कंस QRS बरोबर 360 वजा 120 अंश. म्हणून माप कंस QRS बरोबर 240 अंश. धन्यवाद.